अहो जातो म्हटलं मी आता वावरात. एवढ्या लवकर चालले तुम्ही वावरात? हा, एवढ्या लवकर चालले म्हटलं, 7च वाजले ना. हा, जा ना मस्त आरामात जेवण खाऊन करून अंग पाय धुवून. हा, एवढ्या सकाळी सकाळी चालले तुम्ही? जेवणाला टाईम आहे शांते. एवढ्या सकाळी जेवण करून राहिलो काय मी? माहीत तर आहे तुले 10 वाजता जेवण करतो म्हणून. हा, तर तोपर्यंत काय बसून राहू काय म्हटलं घरी 10 वाजेपर्यंत? तिकडे वावरात नाही पाहा लागन काय? आता वावर पेरलं तर हा, आता 2-4 दिवस तर वावरातच पडून राहा लागन मले, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. फक्त 2-4 दिवस म्हणजे म्हणून काय राहिले तुम्ही? हा, 2-4 दिवस जाण आणि मग काय घरी बसून राहाल काय तुम्ही? नाही हो, घरी कायले बसून राहीन? वावरात माल असल्यावर माणूस काय घरी राहते काय म्हटलं? वावरातच राहते. आता हे 2-4 दिवस याच्यासाठी होय. आता काल परवा आपल्या वावरातली पेरणी झाली, तर मग कोणते दाणे वर राहते बरोबर झाकल्या नाही जात, तर ते दाणे पाहा लागते ना. हा, पाखरं हाकलत राहा लागते. तुले तर माहीत आहे मग वरवरचे दाणे पाखरं उचलून खाऊन घेते म्हटलं, त्याच्यानं थोडासा आवाज गिवाज करा लागते कोंब निघेपर्यंत. असं असं पाखरं हाकलाले चालले काय? तसं सांगा ना मग. वावरात जाऊन राहिलो मी पाखरं हाकलाले. हा, वावरात जातो मी, वावरात जातो मी असे म्हणून राहिले तुम्ही. त्याच्यानं म्हटलं काहून बा एवढ्या लवकर चालले तुम्ही? जाता म्हटलं जेवण खाऊन करून आरामात, अशी म्हणत होती मी. नाही नाही, जेवण करायला नाही थांबत मी. 10 वाजेपर्यंत घरीच बसून राहू काय? काम अन धंदा वावरात चाललो जातो. अन तशी तर तू येऊनच राहिली तिकडे रुपाच्या वावरात कामाले, तर तुया डब्बा घेऊन येशील तर तुया बरोबर माय डब्बा घेऊन येजो. तिच्या तिथं काय, तुम्ही आल्या म्हणजे येतोच मी डब्बा घेवाले. ठीक आहे ना, चालते चालते, घेऊन येईन मग मी डबा. आणि यान ना तुम्ही मग, नाही तर मग मी डब्बा लटकून ठेवान ना, तुम्ही वाट पान. शांतीनं डब्बा नाही आणला आणि शांतीनं डब्बा नाही आणला. आणून नाही देणार मी. तुम्ही शेजा म्हटलं रुपाच्या वावरात. बरं ठीक आहे ना, येईन म्हटलं मी रुपाच्या वावरात येईन डब्बा घेवाले. बरं ठीक आहे, ये जा मग. हो हो, येतो मग. चाल बाबा, 6:45 झाले. 7 वाजेपर्यंत वावरात पोचा लागन. काल रुपा म्हणे लवकर ये जा, लवकर ये जा, 7 वाजता वावरात हात लागला पाहिजे अशी म्हणत होती. 7 वाजता यान तर 1 वाजता सुटी म्हणे. बबिताले म्हटलं डब्बा बनवून दे बाई, तर काय माहित डब्बा बनवला का बनवायचा आहे तर. आई घ्या डबा. अमाय बांधलाय काय डबा? आता मी तिकडेच येत होती किचन मध्ये. हो आई, बांधला ना डबा. आता टाईम होतच आला ना. अहो बबिता, अजून एक डबा बांधायचा होता प्रकाशच्या बाबासाठी. गेले ते वावरात. मले म्हणत होते तू येऊन राहिली म्हणे रुपाच्या वावरात, तर घेऊन येजो म्हणे माझा डबा. तर म्हटलं हाय काय 2-4 पोळ्या शिल्लक? हाय नाही, 4 पोळ्या हाय, जास्त वाजताच पोळ्या टाकल्या मीनं. देऊ काय मग डबा बांधून? देऊन दे मग, 4 पोळ्या आहेत. 2 आता खाईन ना, 2 दुपारी खाईन. देऊन दे मग पटकन. हो आई. रुपा, झालंच नाही काय म्हटलं कुलूप लावून? हा, एवढा वेळ लागते काय कुलूप लावाले? 5 मिनिटाच्या कामाले 10 मिनिट लावतं. चाल ना पटकन, 7 वाजून राहिले. हा, बाया चालल्या जाईन ना, तू कधी जाशील म्हटलं? हा, बाया गेल्यावर झालं ना कुलूप लावून, चालला ना आता. मोठ्यानं ओरडून राहिले. हा, एवढं होतं तर सकाळीच जाऊन बसते ना वावरात. हा, उठल्याबरोबर काहून नाही गेले 6 वाजताच? माई वाट पाहत घरीच बसले. संग जाऊन आता घाई करून राहिले. सकाळी उठल्याबरोबर घरचे कामं नाही राहत काय? घर झाडा, भांडे घासा, चहा बनवा, हा मग स्वयंपाक बनवा. टाइम नाही होत काय म्हटलं? बरं चाल ना मग, आता चाल लवकर. बाई काय करून राहिली तू? हा, एवढा मोठा थैला उचल नव्हते काय? हा, भारीचा भारी थैला आहे ना तो. राहू दे, काय उचलू घेतलो नको, पोट गीट दुकान. चाल तू तशीच. पकडतो नाही, मी बी पकडतो ना, मला पकडू दे ना थैला. राहू दे ना बाई, राहू दे बेटा. हा, तेवढा मोठा थैला नेणं होते काय वावरात? किती भारीचा भारी थैला येतो. हा, राहू दे म्हटलं, आई पकडते. चाल तू, होय बरं, चाल पटकन समोर. चाल मग रुपा, आता टाइमपास नको करू म्हटलं, चाल पटकन चाललो जाऊ. निघाले असन बाया. हो हो चाला ना, तुम्ही चाला, तुमच्याच मागे येतो मी. ये ना रुपा, या ना लवकर. हा, तुमचीच वाट पाहून राहिलो आम्ही. किती वेळपासून येऊन बसलो इथं. हा काय मावशी, लय वेळचे आल्या काय? हो 10 मिनिट झाले ना आम्ही आलो तर. पाय बरं रुपा, मी तुले म्हणूनच राहिलो, चाल लवकर चाल लवकर. घरीच डब्बा बांधू दे, तर हे करू दे, हे करू दे. दस्ती कुठं आहे, रुमाल कुठं आहे? हा, घरीच टाइम लावतो तू. असं नाही का पटकन चाललं जाऊ म्हणून? आतापर्यंत तर वावरात राहिलो असतो आपण. अहो तुम्ही मले बोलून राहिले तर मी रिकामी होती काय म्हटलं सकाळपासून? हा, तुम्हाला निघता नाही आलं काय लवकर? हा, मी तर येतच होती डब्बा घेऊन आरामात. तुम्ही कायले थांबले घरी? हा, कायच्यासाठी थांबले होते म्हटलं? तुम्हाला काय स्वयंपाक बनवायला लावत होती काय मी? येऊन जाते 2-4 थैल्या घेऊन. चला चला, काही बिघडलं नाही म्हटलं. अर्धा घंटा नाही झाला, 10 मिनिटच झाले. हा, चला काही नाही होत.
5 मिनिटात तर पोचतो वावरात. उठा हो, उठा, बसू नका आता, चला पटकन वावरात. चला नाही तर काय मग प्रीतीताई म्हणत आहे, चला मग. सुनील, जेवणाचे डबे इथंच ठेवू काय? नाही मावशी, खाली कायले ठेवता? कुत्रे उतरे घेऊन जाईन ना डबे, सांगता नाही येत. वावरात कुत्रे घुमतच राहते. खाली नका ठेवू, सध्याचे ठेवून द्या, मग मी तिकडे निंबाच्या झाडाला लटकून ठेवन. हो रे दादा, तसं कर्ज नाही तर मग कुत्रे एखाद्याचा डब्बा गिब्बा घेऊन चालले जाईन. लटकून ठेवतो लेकाले झाडाले, सध्याचे इथंच ठेवतो आम्ही. हो मावशी, ठेवून द्या ना, तिथंच डबे ठेवा, मग मी ठेवून देईन म्हटलं निंबाच्या झाडाला लटकून. बरं बरं, घेऊन ये ना मग, प्याले पाणी घेऊन ये. तोपर्यंत आम्ही बी घेतो म्हटलं, ओटा गिटा बांधतो आणि घेतो आम्ही ओट्यात बी. ठीक आहे ना मावशी. मावशी देऊन द्या ना मग डबे आता माझ्याजवळ, मी तिकडेच चाललो पाणी आणाले. द्या म्हटलं, लटकून ठेवून देतो झाडाले. बरं घे ना, घे, घेऊन जाय. बाई रुपा, फोड ना मग त्याला, काढ म्हटलं काय लावायचं आहे तर. तूर लावतं, मक्का लावतं का सरकी लावतं? पहिले सरकी लावू ना मावशी, सरकी लावू, सरकी झाल्यावर मग मक्का घेऊ. बरं बरं, ठीक आहे ना. घ्या म्हटलं, बांधा ओटे लवकर, पहिलेच उशीर झाला. 7चे 7:30 झाले. घ्या बरं, बांधा लवकर ओटे आणि लागा पातीवर. पाणी गिनी तर पिऊ द्या मावशी, मग लागू पातीवर. एक वेळा लागलो तर लागलो, मग कायले बसाचं. अव पाण्याची वाट कायले पाहता म्हटलं. आता एवढ्या लवकर येईन काय तो पाणी घेऊन? आता इथून तो खोपडीवर जाईन, 2 बकेट घेईन, मग तो विहिरीवर जाईन. मग पाणी काढन, मग पाणी घेऊन इथं येईन. लागन त्याला 15-20 मिनिट. मग तोपर्यंत काय बसून राहता काय म्हटलं? आनंद तेव्हा आनंद तो पाणी येऊन जाऊ म्हटलं प्याले. पण आता सध्या तो ओटे बांधा आणि घ्या म्हटलं बी. नाही तर काय मग, जेवढी पात होईन तेवढी तर पात होईन लेकाले इथं बसल्यापेक्षा. घ्या घ्या, बांधा ओटे, पाण्याची वाट नका पाहू. काय आता आणूनच गेल्या काय वारात आल्याबरोबर? नाही नाही, तहान गिंदा नाही लागली बना एवढी. घ्या मग मंदाताई, प्रीती, आशा, बांधा लवकर लवकर ओटे. बाई तू खोपडीत जाता काय? जाय बरं, खोपडीतून तो डब्बा घेऊन ये जो पाणी प्यावाचा. मी नाही जात आहे, बाबाला सांग ना, येता येता घेऊन येईन बाबा. अजून मी खोपडीत जाईन काय डब्बा आणाले? तिकूनच तर येईन बाबा. अहो ते बाबा आता खोपडीत कायले जाईन? विहिरीवरून सरळ इथंच येईन आपल्या जवळ. उलटे जाईन काय अजून खोपडीत? आणि खोपडीतून इथं येईन काय? जा ना तू, पटकन चाललीच आहे, काय करून राहिली तर? जाय बरं, डब्बा आण, नाही तर ग्लास ठेवलाय वर, खोचून ठेवलाय, ग्लास घेऊन ये. बरं जातो. शांता मावशी, तुरी आहे ना तुमच्या जवळ? हो तुरी आहे ना माझ्याजवळ. हो, तर तुमची बात बरोबर लक्षात ठेव जा म्हटलं. हो माई बात तर लक्षात ठेवतो मी, पण तुम्ही पाहिजा बा तुमची बात म्हटलं. नाही तर मग कुठच्या कुठं लावून द्या. नाही नाही मावशी, लक्षातच राहते ना, पाता गीता नाही भुलत. आज वहिनीले नाही आणलं म्हटलं माया वावरात कामाले. आता गरीबी काम आहे ना बाई रुपा. आता तुम्ही आल्या नव्हत्या त्याच्यानं आली ते वावरात, नाही तर कायले येते, लेकरायले पाहत राहते घरी. अन त्याच्यातल्या त्याच्यात सकाळून सांगितलं तू ना, सकाळून कुठं जमते? 7-8 वाजता तर लेकरच झोपेतून उठते. मग कधी त्याले उठवा, कधी चहा नाश्ता द्यान, कधी घेऊन येईन म्हटलं वावरात. त्याच्यानं तिले काही आणलं नाही. राय म्हटलं तू घरीच राय, पाहिजे म्हटलं लेकरायले, आणि घरचे कामं करजो. येतो म्हटलं मी 1 वाजता. हा काय चांगलं आहे ना बाप्पा. रुपा आज लेकरा नाही आले? लेकरायला नाही सांगितलं काय? काल आले होते ना सरकी लावाले? नाही नाही आशा, आज लेकरायला सांगितलंच नाही. काल लय मोठं नुकसान करून ठेवलं लेकरायनं. एकाच ठिकाणी 4-4 बियाण, 2-2 बियाण, कुठं लावले आणि कुठं लावलेच नाही, असं केलं त्यानं. त्याच्यानं म्हटलं आज सांगूच नका लेकरायले. हा काय जमलं मग, यावर्षी मस्त पराठी बनते म्हटलं त्या वावरात. एकाच ठिकाणी 10-10 झाडं ना 12-12 झाडं निघन म्हटलं पराठीचे. अहो झाडं निघाचं तर सो, कुठं लावले आणि कुठं लावलेच नाही. आता पाहिजे पराठी निघाल्यावर लय ठिकाणी खाण्यास होईन ना, लय ठिकाणी खाण्या होणार आहे. आमची तर हे म्हणत होते, एक बाईच सांगा लागते म्हणे खाण्या लावाले. आता पाहिजे म्हणे तू सरकी निघाल्यावर. मी म्हटलं तुम्हीच तर सांगितलं म्हटलं लेकरायले, पाच बस जा तुम्ही, लाव जा म्हटलं, कायले बाई सांगन मी. हा काय लेकरायचं काम काय, चालता बोलता लावते, खेळता खेळता. हो मावशी, काम तर करते, काम केलं त्यानं 1 वाजेपर्यंत काम केलं काल. 8 वाजतापासून आले तर काम गिम करते, पण नासोळालाही करते म्हटलं. कामाचं तर सोळा, पण नासोळालाही करून ठेवते. त्याच्यानं सांगितलंच नाही मग आज. असं आता हाव ना, पण लावून टाकू, होऊन जाते आज लावून. हो होऊन जाते ना. काल तर यायनं लावलंच, आज होऊनच जाते. आहे ना आपण 5 जणी. 5 जणी नाही यावं रुपा, 6 जणी आहे म्हटलं. 6 जणी मोजून घे एक वेळा, नाही तर मग तुले वाटन मले पकडून 5 जणी हाय बा.
हा मग पैसे देवाच्या वेळेस म्हणजे 5 जणी होतो आपण. हा मग 24 जणीचा रोज देशील काय तू 24चा? अमाय हो गड्या 6 जणी आहे ना आपण चंद्रकला मावशीले पकडून. चंद्रकला मावशीले भुलली होती आता मी. अमाय काऊन रुपा काऊन भुलली म्हटलं? हा इकडे आखरीत आहे म्हणून भुलली काय मले? भुलली गिल्ली नाही तसं लक्षात आहे बोले तुम्ही हाय म्हणून वावरात, पण माया तोंडातून निघून गेलं तसं 5 जणी हाय बा. मलेच मोदाची भुलून गेली असं, नाही तर असं काही झालं असं. पाहिजे बाबा बरोबर लक्षात ठेवत जाय म्हटलं. हा किती बाया राहते काय बाया राहते, हा कोणत्या दिवशी 4 बाया राहते कोणत्या दिवशी 5 बाया राहते, तर बरोबर लक्षात ठेवत जाय. हा नाही तर मग एका डायरेक्ट लिहून ठेवत जाय, लक्षात नाही राहत तर. हा कोणत्या दिवशी येतो आपण कोणत्या दिवशी काम आलं तर नाही येत असंही होते ना. आता याच्या पुढे म्हटलं वावराची कामं हायच आहे. हा 15 दिवसानं निंदन येईन मग खात टाकायचं आहे. हा तर बरोबर लक्षात ठेवत जाय. हो बाई रुपा एक डायरी घेऊन घे जा 5 रुपयाची. 5 रुपयाची नाही तर 10 रुपयाची लेकारे. आज तर तसाही बाजार आहेस, बाजारात जाशील असं ना तू आज. काय माहित मावशी आता आमची तर हे जाते कमलेच पाठवते तर काही सांगितलं नाही त्यानं अजून. कोणी जावं तो जाईन तर त्याला सांगतो सुनीलले 10 रुपयाची डायरी घेऊन ये जा म्हणा. हा आणि आजची तारीख टाकायची किती बाया होत्या त्याचे नावं लिहून ठेवायचे. हा मग बरोबर लक्षात राहते भुलत नाही आपण. आणि मग पैसे दिले नाही दिले ते लिहून ठेवायचं नावासमोर. नाही तर काय मग सगळं हिशोब डायरीत राहिल्यावर काही प्रॉब्लेम येतच नाही ना मग समोर. नाही तर मग कधी असं होऊन जाते आपण पैसे देतो आणि भुलून जातो असंही होते ना. तसं नाही करायचं. पैसे दिले काय लिहून ठेवायचे, पैसे दिले नाही दिले तर नाही. हो मावशी तसंच करा लागन मले. आज सांगा लागन यायले हे जाईन ते यायला सांगन, नाही तर मीच घेऊन येईन मी जर गेली बाजारात तर. अहो रुपा आपण कामाला गेलो होतो त्या काकाच्या वावरात, तिकडले पैसे म्हटलं आणून देईन का काकाजी? माहित नाही म्हटलं आणून देते का आता बाजारातच देते पैसे, तर फोन लावून विचारा लागन काकाजीले. भेटले पाहिजे बापा तिकडले पैसे. या हप्ती लय मोठा खर्च आहे. 1 तारखेपासून माईच्या पोराला पाठवा लागन ना शाळेत. टाकलं काय प्रीती ताई तुझ्या पोराले शाळेत? हो पहिली टाकतो ना त्याला. आता झाले ना 6 वर्ष कंप्लीट. हा काय कुठे टाकून राहिले म्हटलं मग त्याले? पाहतो ना आता आमची तर हे काय म्हणते तर गावात टाकते का आणखी बाहेर गावी टाकते सध्या काही सांगितलं नाही ते ना. पण आता ह्या 1-2 दिवसात ऍडमिशन करतेस 1 तारखेच्या पहिले 1 तारखेपासून पाठवून मग शाळेत. हा काय इकडे तिकडे टाकल्यापेक्षा गावातच काऊन नाही टाकून देत? हा इच्छा आहे तर म्हटलं लक्ष राहते लेकरावर. बाहेर गावी कुठं जाणं येणं करत बसा. नाही तर काय हो प्रीती गावातच टाकून देणं गावातल्या शाळेत. हा मस्त 10 वाजेपर्यंत घरीच राहतो आपण. 10 वाजता तयारी करतो आणि कामाला जातो आपण. तोपर्यंत लेकरावर लक्ष राहते. हा आणि 5 वाजता सुट्टी झाली आपल्याला कामावरून तर आपणही घरी जातो आणि लेकरही घरी येते. नाही तर काय मग. आणि दिवसभर लेकरं शाळेत अटकून राहते तर आपल्यालाही टेन्शन नाही राहत. आणि शाळा दिवसभरचीच पाहिजे म्हटलं, सकाळची शाळा नाही पाहिजे. एक वेळा गेले ते 10 वाजता तर संध्याकाळी 5 वाजताच आले पाहिजे अशीच शाळा पाहिजे. नाही तर काय मग इथं टाकतो आणि तिथं टाकतो. आता काय तो लय मोठा झाला काय म्हटलं? एवढी समज आहे काय त्याले? ह्या गाडीनं जाऊ दे त्या गाडीनं जाऊ दे अजून तुमच्या दोघांनाच दगदग होईल. म्हणणं की ना तर बरोबर आहे तुमचं, पण माहिती हे ऐकत नाही ना. तिथं टाकतो आणि इथं टाकतो असं चालू आहे त्याचं आता ह्या 2-4 दिवसापासून. पाहिजे मग प्रीती तसं तर मना कोणालाही वाटते माय लेकरं चांगल्या शाळेत शिकले पाहिजे, हुशार झाले पाहिजे, कोणालाही वाटते. पाहिले काले तू या मतानं तुमच्या ऐकून होत असन तर टाका चांगल्या शाळेत. नाही काय काय म्हणू शकतो. आता माईचा गण्या ह्या वर्षी 5वीत गेला. गावातच आहे. पुढच्या वर्षी पाहा लागन त्याले. पुढच्या वर्षी तर टाकाच लागन बाहेर गावी. हो माईच्या पोरीचंही नाव काढा लागन ना मग पुढच्या वर्षी. एकाच वर्गात आहे ना ते गण्या राणी अजून चंदू. 4-5 लेकरं म्हटलं एकाच वर्गात आहे. काही नाही शांता काकू आपण एक काम करू. आता आपल्या गावातले 4-5 लेकरं तर आहेच 5वीत, तर पुढच्या वर्षी त्याचं नाव काढावंच लागते आपल्याला. आपण असं करू लेकरायले एकाच शाळेत टाकू आणि ऑटो लावून देऊ त्याले. म्हणजे नेऊन द्यायचंही टेन्शन नाही आणि आणून द्यायचंही टेन्शन नाही. मग ऑटोवालाच आणूनही देते आणि नेऊनही देते. अहो आशा टाईम आहे ना त्या गोष्टीले. 1 वर्ष टाईम आहे म्हटलं. सोचून आता पुढच्या वर्षी. शांता मावशी रुपा पाणी पिऊन घ्या ना. म्हणणं ताई प्रीती ताई चला पाणी पिऊन घ्या. चला हो पिऊन घ्या पाणी. या शांताराम काका कसे काय आले? काही नाही मावशीनं डब्बा आणला तर डब्बा घ्यावाले चालू. हा काय सुनील काय लावणं चालू आहे? मक्का लावून राहिला का सरकी? सरकी होय काकाजी सरकी लावणं चालू आहे. सरकी लावून झाल्यावर मक्का लावा लागन. 2 थैल्या आहे मक्क्याच्या. असं शांते डब्बा कुठे ठेवला म्हटलं? दे ना डब्बा घेऊन जातो वावरात. भूक लागली जेवण करतो. डब्बा काय सुनीलला विचारा. सुनीलनं नेऊन ठेवले डबे कुठं काय ठेवले तर.
डबे काय खोपडीत नेऊन ठेवले. जा ना, खोपडीतच आहे थैला. इथंच जेवण करून घ्या खोपडीत. अजून वावरात डब्बा घेऊन जा, जेवण करा, अजून डब्बा आणून द्या. हा, इथंच जेवण करा म्हटलं. शांते, एकच डब्बा आणला काय म्हटलं दोघाचाही? वेगवेगळा डब्बा नाही आणला, अलग अलग? आहे ना हो, 2 डबे आहे. एक तुमचा डब्बा आहे, एक माझा डब्बा आहे. जा खोपडीत. इथं जेवण करत असाल तर इथं करा, नाही तर मग आपल्या वावरात घेऊन जा. आपल्याच वावरात घेऊन जातो ना. आणखी दुपारी जेवणाले पाहिजे ना. आता नाश्ता करून घेतो, एखादी पोळी खातो म्हटलं, आणि मग 2 वाजता करावं लागेल जेवण. शांते, इकडे ये बरं 1 मिनिट. काय म्हणून राहिले? बोला ना तिथूनच. जवळ बोलावता. काय झालं म्हटलं? इकडे ये ना, काम आहे तिथूनच. काय म्हणता काय नाही, इकडे तर ये 1 मिनिट. सांगा ना, सांगा ना, तिथूनच सांगा काय म्हणतात. बसली आहे तर तुम्हाला चांगली नाही दिसत वाटते. इकडे ये आणि तिकडे ये. अहो काही नाही म्हणत. हे म्हणून राहिलो मी, आज बाजार आहे तर देऊन देतो म्हटलं यायचे पैसे. तेच म्हणून राहिलो मी. हा काय देऊन देईन ना तर पैसे. हाय म्हटलं घरी पैसे देवाले. हाय ना पैसे, आज सकाळीच काढून ठेवले मजुरायचे पैसे. 1000 रुपये हाय म्हटलं, तर देऊन देतो मग. 1000 रुपये फक्त? 5 जणी होत्या काय म्हटलं, आणि आम्ही दोघी सासा सुनी. आमचा रोज कुठं गेला? तुम्हालाही रोज पाहिजे काय? अमाय रोज पाहिजे काय म्हणजे? काहून नाही पाहिजे? दिवसभर काम केलं ना आम्ही वावरात, मग रोज नाही पाहिजे काय आम्हाला? आम्हाला पाहिजे पैसे खर्च पाण्याले. आमचा रोज दे जावा. बरं ठीक आहे ना, घेऊन घेजो. पण सध्या पैसे नाही आहे, 1000 रुपयेच आहे. तर 5 जणीले देऊन देजो. तुमचे पैसे देईन मी आरामात. पाय रे सुनील, अशाय म्हटलं शांताराम काका. वावरात काम करायला लावते आणि पैसे नाही देत म्हटलं. मजुरायला देणं होते काय? दिन ना हो, दिन ना. सध्या पैसे नाही आहे, दिन ना, आरामात दिन तुले. हो तसेच म्हणता तुम्ही, दिन दिन काही देत नाही. अरे सुनील, ह्या बसल्याच आहे म्हटलं लय वेळच्या. लाव नाही यायले कामाले. बसल्या बसल्या गोष्टी करून राहिली शांता मावशी. पाय हो कशा हाकलून राहिले आपल्याला. पैशाचं नाव काढलं तर बसलाय म्हणते. पाणी प्यायला बसलो आम्ही, असंच थोडी बसलोय. झालं असेल ना मग पाणी पिऊन. 15 मिनिटापासून काय पाणीच पिऊन राहिल्या काय तुम्ही? उठा मग आता, लागा म्हटलं पातीवर. बोलत जाय ना रे सुनील, बोलत जा ना. उगाच उगाच राहतो, बोलत जाय. बोलायचं काम नाही ठेवत म्हटलं आम्ही प्रकाशचे बाबा. बसलो तर बसतो, आणि कामाला लागलो तर लय वेळपर्यंत बसत बी नाही म्हटलं मग आम्ही. असं आहे आमचं काम, बोलायचं काम नाही ठेवत आम्ही. नाही तर विचारून घ्या, रुपाले विचारा, सुनीलले विचारा. बोलायचं काम ठेवतो काय आम्ही? नाही नाही मावशी, बोलायचं काम गिम नाही ठेवत. आल्याबरोबर लागल्या ना कामावर. पाणी नाही पेल्यान लागल्या कामावर. नाही तर काय मग. जा ना तुम्ही. तुम्ही कायले गोष्टी सांगून राहिले? आम्ही कामाले आलो, तुम्ही कायले आले इथं? गोष्टी करायले का सगळेले गोष्टी सांगाले म्हटलं? टाइमपास करायला आले काय तुम्ही? जा बरं, खोपडीत डबा ठेवलाय. बरं जातो. घ्या मग म्हणताई, प्या म्हटलं पाणी लवकर लवकर. आणि चला बाबा, झाली पाहिजे आज सरकी लावून. घ्या हो घ्या, बसू नका, प्या पाणी. आणि सुट्टी झाल्यावर सरळ म्हटलं घरी चाल जा. तुमचे पैसे घेऊन घे जा. आज बाजार आहे तर गेल्याबरोबर तुमचे पैसे देऊन देईन. ठीक आहे ना काकू, येईन म्हटलं पैसे घेवाले. हो तर सगळ्या जणी इकून गेल्याबरोबरच घरी चाल जा. सगळेले पैसे देऊन देईन, मग चालले जा आपापल्या घरी. ठीक आहे ना मावशी? बरं घ्या मग पाणी प्या आणि चाला. गणेश, गणेश, गणेश हाय का घरी? शांताबाई हाय का घरी? सर तुम्ही खूप दिवसानंतर आले. हो, आता सध्या शाळेचे कामं चालू आहे. जुन्या ऍडमिशना काढणं आहे आणि नवीन ऍडमिशना घेणं आहे. हेच काम चालू आहे आता. हा काय, चला ना सर घरात बसा, पाणी वाणी प्या. नाही ताई, राहू द्या ना, पाणी वगैरे राहू द्या, नंतर कधी घेईन. इथून चाललो होतो मी, तर म्हटलं एक वेळा शांताबाई संग भेट घेऊन घेतो. हा काय, पण आई तर घरी नाही आहे, कामाला गेली आहे. असं कामाला गेली काय? त्याच्यानं आवाज नसन दिला शांताबाईनं. मग मी गणेशला आवाज दिला. हा काय, पण आता आई रस्त्यानंच असन, त्याचा टाइम झाला येवाचा. आता येतेच आई 5-10 मिनिटात. बसा ना तुम्ही तोपर्यंत, चहा घ्या. खूप दिवसानंतर आले तसे. नाही ताई, बसत नाही ना, आता टाइमच नाही आहे म्हटलं बसासाठी. तर हे म्हणायचं होतं, 1 तारखेपासून पाठवजा म्हटलं गणेशला शाळेत. ठीक आहे ना सर, पाठवते ना त्याला मी. 1 तारखेपासून पाठवते. गणेश, कशा गेल्या म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या? मजेत? हो सर, चांगल्या गेल्या ना सुट्ट्या. तुमच्या सुट्ट्या कशा गेल्या? चांगल्या गेल्या ना सुट्ट्या, मस्त गेल्या. आता 1 तारखेपासून शाळा चालू होते, तर 1 तारखेपासून शाळेत यायचं म्हटलं. शाळेचा ड्रेस घालून यायचा आणि रेग्युलर यायचं शाळेत. आता ह्या वर्षी तू 5वीत गेला. ह्या वर्षी मस्त अभ्यास कर, चांगला नंबर आला पाहिजे. चांगले मार्क भेटले पाहिजे. चांगले मार्क भेटन, नंबर येईन, तर मग पुढच्या वर्षी चांगल्या शाळेत ऍडमिशन भेटन.
हो सर, आता ह्या वर्षी मी अभ्यास करन. हो यावर्षी अभ्यास करायचा, टाइमपास बंद. येतो मग ताई. सांगता शांताबाईला आले होते म्हणा देशपांडे सर घरी. हो सर, सांगते ना मी. आई आल्यावर सांगते. थांबले असते सर 5-10 मिनिट तर आई संग भेटच होत होती तुमची. नाही ना ताई, टाइम नाही आहे ना त्याच्यानं. नंतर कधी येईन, 1 तारखेपासून तर येणंच आहे मग. हो तेही आहे. मग 1 तारखेपासून शाळा चालू होते म्हणता तर तेव्हाही भेटणं होते. हो येतो मग. आणि गणेशला 1 तारखेपासून पाठवा मग. हो सर. चला मग येतो. गण्या, आता 1-2 दिवस खेळून घे चांगल्यानं. जेवढं खेळायचं आहे तेवढं खेळून घे. आणि शाळा चालू झाल्यावर तू न चाटा मारणं चालू केले तर देतो मग तुले 32. सर म्हणत होते ना आता रेग्युलर पाठवायचं म्हणे शाळेत. हो आहे, जाईन ना तर मग. शाळेत जाय म्हणतं. मग शाळेचा नवीन ड्रेस नाही पाहिजे काय? शाळेचा नवीन ड्रेस पाहिजे मले. छत्री पाहिजे, रेनकोट पाहिजे, नवीन बुटही पाहिजे, आणि नवीन बॅगही पाहिजे, कंपास बी पाहिजे. मले सगळंच सामान पाहिजे नवीन. असं म्हणजे दरवर्षी नवीन बॅग पाहिजे काय तुले? मागच्याच वर्षी घेऊन दिली ना आजीनं बॅग. घेतली ना तू ना 600 रुपयाची बॅग. आजी मले बॅग पाहिजे काय दरवर्षी काय तुले बॅगच घेऊन देईन काय? घेऊन जातो मागच्या वर्षीचीच बॅग. जास्त लाड करून राहिला काय आता? आई, बॅगेची चैन इचकल्यानं बरोबर लावताच तर नाही येत. आणि तेच बॅग घेऊन जाऊ काय मी? बरोबर चैन नाही लागत ना, काही नाही. 10 वेळा उघडत राहते. आणि काही पडलं म्हणजे माझ्या बॅगेतून. मले नको सांगू तू काय पाहिजे काय नाही तर. आता आजी येईन ना थोड्या वेळानं. आजीले म्हणजो आणि त्या बाबाले सांगजो संध्याकाळी कामावरून आल्यावर. घेऊन मागन ना तर मग. आजीलाच घेऊन मागन. तू काय म्हणतं? मी म्हणणार नाही आजीला, घेऊनच मागन मी. होय मग आता घरात होय, इतरू नको. चल, मारला काय तुले? मग कायले नाटक करून राहिला? होय घरात. मर चल. आशाबाई हाय काय घरी? बाबू, तू आई आहे काय घरी? आई दे बरं आवाज. नाही सर, आई घरी नाही आहे. आई कामाला गेली सर. काऊन सर, काही काम होतं काय आई संग? काही नाही बाबू, तू आई येईन तर सांगू. सर आले होते म्हणा देशपांडे सर. करण आहे काय म्हटलं घरी? करण नाही सर, करण नाही आहे. करण तिकडे गावात असन, खेळायला गेला तो. घरी कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे. बरं ठीक आहे. आईले सांगतो मग सर आले होते म्हणा घरी. 1 तारखेपासून बोलावलं म्हणा शाळेत. ठीक आहे ना सर, आई आल्यावर सांगा. सर म्हणत होते म्हणा 1 तारखेपासून या लागते तुले शाळेत. अरे बाबू, आईले नाही म्हटलं. आईले शाळेत नाही आला ग. तुझा भाऊ आहे ना करण, त्याला पाठवायचं शाळेत 1 तारखेपासून. बरं ठीक आहे. आईले पाठवा लागते आणि करणले पाठवा लागते. नाही आईले नाही पाठवायचं शाळेत. दादा करण त्याला पाठवायचं शाळेत. ठीक आहे, जाऊ दे. याले काही समजत नाही, सध्या लहान आहे तो. नंतर भेटा लागन आशाबाई संग. आज बाजाराचा दिवस आहे असं म्हटल्या. सगळ्या जणी घरी भेट होईल म्हटलं सगळ्या संग. पण कोणीच घरी नाही आहे. सगळ्या कामाला गेल्या. समोर जाऊन पाहतो. अमाय, चला ना हो घरात. इथंच थांबल्या म्हटलं. चला ना घरात बसा, पाणी वाणी प्या. जा मग आरामात. राहू द्या ना काकू, घेऊन या म्हटलं. इकडेच पैसे घेऊन या. हात नाही धुतले, पाय नाही धुतले ना काय घरात बोलावता आम्हाला? अमाय, हात नाही धुतले, पाय नाही धुतले तर हात धुवा, पाय धुवा. पाणी आणून देऊ काय म्हटलं पाय धुवाले? सांगा बा, तसं सांगा. राहू द्या ना मावशी, राहू द्या म्हटलं. आता घरात गिरात काही नाही आहे. अजून घरी जात आहे. घरी तसेच कामं पडले. घेऊन या म्हटलं, देऊन द्या पैसे. अमाय, 10 मिनिट बी नाही आहे काय तुमच्यापाशी बसाले? या बसा. चहा प्यान तर चहा बनवायला लावतो. शरबत म्हणाल तर शरबत बनवायला लावतो. नाही काकू, राहू द्या. आणा म्हटलं, पैसे देऊन द्या. बरं ठीक आहे बापा, नाही येत तर नका येऊ. थांबा 2 मिनिट, आणतो मी पैसे. बबिता, काय करून राहिली हो? बबिता, काय झालंय? काय करून राहिले? कामात आहे काय? काही नाही आहे. शाळेचा ड्रेस पाहत होती मी गण्याचा. कुठं ठेवला तर दिसूनच नाही राहिला. देशपांडे सर आले होते घरी. 1 तारखेपासून शाळा चालू होते तर गणेशले पाठवा म्हणे 1 तारखेपासून. आणि रेग्युलर पाठवू जा म्हणे. काय सर आले होते काय? चहा घे बनवला बघ सरसाठी? नाही, चहा बनवलाच नाही. सरले म्हटलं बसा सर, पाणी घ्या, चहा घ्या तर नाही म्हणे. आता टाइमच नाही म्हणे, नंतर कधी येईन म्हणे आरामात. लय बिझी दिसले मले, टाइमच नाही आहे म्हणे. लय काम आहे म्हणे शाळेचे. जुने लेकरं आहे त्याचे नावं काढणं आहे, टीशा देणं आहे. नवीन लेकरं आहे त्याचे ॲडमिशन करणं आहे. तर त्याच्यासाठी गावातच घुमून राहिले. आता गावातच आहे.
प्रीतीताई काय म्हटलं, तुझ्या पोराला टाकायचं असेल तर टाकून दे. सर गावातच आहे म्हणते, वावरात म्हणत होती ना या वर्षी टाकतो म्हणून तुझ्या पोराला. हो हो ऍडमिशन तर करायचं आहे, पण माहित हे म्हणत होते पाहतो म्हणे. आता कुठे ऍडमिशन करायचं आहे, काय ऍडमिशन करायचं अजून ठरवलं नाही ना. चालू का जाऊन पाहतो मी घरी. हे घरीच आहे, देऊन देईन नाही तर टीसी. अमाय देऊन देईन टीसी तर काऊन म्हटलं, इथं नाव नाही टाकायचं आहे काय. तुझ्या बोलण्यावरून तर तसंच वाटून राहिलं. हो हो आशा बाहेरगावीच टाकायचं असन तिले. बरं घ्या मग तुम्ही पैसे, येतो मग मी आरामात. शांत काकू येतो म्हटलं मी थोड्या वेळानं. अशा ये प्रीती पटकनच गेली धावत. तिची इच्छा बाप्पा, तिले नसन टाकायचं इथं तर कोणाला काय म्हणू शकतं. कोणासंग जबरदस्ती थोडी आहे. माझ्या शाळेत टाका आणि इथंच टाका, आपापल्या मर्जीनं टाका जिथं पटते तिथं, नाही काय. नाही तर काय मग. काय म्हणत होते मग अजून देशपांडे सर. काय नाही, तुमच्या संग भेट घ्यायची होती सरले. मी म्हटलं थांबा, येतेच म्हटलं आई रस्त्यानंच असन, थांबा म्हटलं 5-10 मिनिट. तर नाही म्हणे, आता 1 तारखेपासून शाळा चालूच होते तर त्या भेट घेऊन घेईन म्हणे शांताबाई संग, असे म्हणत होते. बोलले 2-3 शब्द माया संग, गण्या संग बोलले आणि चालले गेले. मग हो काय, तर एक काम कर ना मग, घरात जाय आणि कपाटातून पैसे काढून आण बरं. 1000 रुपये काढून आण जो, यायचे पैसे देवायचे. ठीक आहे, नाही आणतो. शांता काकू बाजारात जाण काय तुम्ही. हो हो जाईन ना, मलेच जा लागन. आता येतं वावरात आहे, तिकडे पाखरं हाकलून राहिले, मलेच जा लागन ना बाजारात. बोल ना काय म्हणतं, काही आणायचं होतं काय बाजारातून. आणायचं तर आता सगळंच आहे, आता बाजारच आहे ना. तर म्हटलं तुम्ही चालल्या तर मी येईन म्हटलं मग तुमच्या संग बाजारात. बरं ठीक आहे ना, सांगा मग जाऊ. मग मी बी येईन शांताबाई. ठीक आहे ना, तर जाऊ मग लेकाले संग, मग जाऊ आपण 3 जणी. बरं ठीक आहे ना काकू, तुम्ही बाजारात जाण तर माझ्या घरा इकडूनच जा मग, मला आवाज दे जा. बरं बरं ठीक आहे ना, तुझ्या घराजवळूनच येईन मग. दिले काय बापा ह्या माणसानं कागदपत्र. यायले म्हटलं होतं इथं नाव नाही टाकायचं आहे, तरी दिले वाटते. 1000 वेळा सांगितलं त्याले का इथं टाकायचं नाही, आपल्याला गावातल्या शाळेत टाकायचं नाहीये, तरी नाव नाही ऐकत ना. कागदपत्र घेऊन बाहेरच आहे, दिले का काय तर. बोला प्रीतीताई. बोला ना सर. ह्या वर्षी करता ना मग तुमच्या मुलाची ऍडमिशन. हो सर ऍडमिशन करायची आहे, पण इथं नाही करत म्हटलं, बाहेर गावी करन. काय झालं प्रीतीताई, काऊन म्हटलं गावातल्या शाळेत ऍडमिशन नाही करत. सर त्याले गावातल्या शाळेत नाही टाकायचं आहे, बाहेरच टाकतो म्हटलं इंग्लिश मीडियम मध्ये, त्याच्यानं. असं इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं आहे तर आपल्या इथंच टाकून द्या ना. आपल्या शाळेतलं शिक्षण चांगलं आहे म्हटलं. आता आपल्या गावातले लेकरं पाहूनच राहिले तुम्ही. हुशार आहे ना, हुशार आहे आपल्या गावातले लेकरं. सर तुम्ही तसेच म्हणताय ऍडमिशन करायच्या वेळेस हुशार आहे, अशी आहे तशी आहे, आणि काय येते गावातल्या लेकराले. काही तर येत नाही. शाळेत येते, खिचडी खाते आणि संध्याकाळी घरी वापस येते, हेच काम चालू राहते, काही शिकवतच नाही शाळेत. नाही प्रीतीताई, हे तुम्ही चुकीचे बोलून राहिले. कोण म्हणते शाळेत शिकवत नाही. तुम्ही येऊन पाहिजे म्हटलं. कोण नाही शिकवत तर नंतर सांगा. आता तुमच्या गावातले पोरं येऊनच राहिले नाही शाळेत. आणि ते तुमच्या भावाचीच पोरगी होय ना राणी, ती किती हुशार आहे. किती अभ्यास करते मन लावून, 1ला नंबर 2रा नंबर येतेच तिचा. आता तुम्ही सांगा, शाळेत शिकवते तेव्हाच ते अभ्यास करते ना, तेव्हाच तिचा नंबर येते. सर ते तर आहे म्हणा, पण ती पोरगी तशी आहे ना, मग अभ्यासू पोरगी आहे, अभ्यास करत राहते. आणि तिच्या तिथं तो शांताबाईचा नातू, त्याचा तर कधीच नंबर नाही आला. असा ढकलल्यावानीच चालला तो पुढं समोरच्या वर्गात. कोणी म्हणणार बी नाही त्याला 5वीत आहे म्हणून, काहीच नाही येत ना त्याले, बेचे फाडे नाही येत. आणि तुम्हीच सांगा, गावातल्या शाळेत टाका, गावातल्या शाळेत टाका, फक्त खिचडी खावासाठी टाकू काय म्हटलं गावातल्या शाळेत. नाही प्रीतीताई, खिचडी खावासाठी नाही, शिक्षण चांगलं आहे म्हटलं आपल्या शाळेतलं. चांगलं शिक्षण आहे. तुम्ही तुमच्या पोराचं नाव टाकून प्या, नंतर समजत. मी स्वतः शिकवतो म्हटलं प्रीतीताई, प्रिन्सिपल असून मी स्वतः शिकवतो. सर तुम्ही शिकवत असाल, चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही लेकराले शिकवता. पण बाकीचे जे मॅडम आहे, सर आहे, ते नाही शिकवत ना बरोबर. ते फक्त वर्गात बसायचं काम करते, येते मोबाईल मध्ये गेम खेळत राहते, टाइमपास करत राहते. लेकरं खेळन कुदन बोलन काही करन तर काही नाही म्हणत. अशा आहे मास्तर लोकांना. काय म्हणता तुम्ही शाळेत टाका. माहित अजिबात इच्छा नाही आहे या गावातल्या शाळेत टाकायची. किशोर भाऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही टाकून पहा म्हटलं. ह्या वर्षी तुम्हाला जर काही फरक दिसला, तुम्हाला जर वाटत नाही शिकवत बरोबर, तर पुढच्या वर्षी तुम्ही नाव काढून घ्या. शाळेत म्हटलं 10-15 लेकर आहे, आणि त्याच्यात बी तुम्ही म्हणता नाव नाही टाकत, बाहेर गावी टाकतो, तर मग गावातली शाळा म्हटलं बंद नाही पडणार काय अशानं. नाही सर, अशी कशी शाळा बंद पडणार आहे, बाकीचे लेकर आहे ना गावात. प्रीतीताई, तुम्ही ह्या वर्षी शाळेत नाव टाका, अनुभव घेऊन पहा, नंतर बोलला तुम्ही शाळेतलं शिक्षण कसं आहे काय आहे. आता तुमचे लेकरं शाळेत आहे नाही, त्याच्यानं तुम्हाला माहित नाही.
किशोर भाऊ देऊन द्या म्हटलं टीशी, विचार नका करू, टाकून द्या, चांगली आहे आपली शाळा. पाहतो ना सर, मग विचार करून पाहतो म्हटलं, बोलतो मी हिच्या संग आणि नंतर सांगतो मी. किशोर भाऊ टाकून द्या म्हटलं इथं नाव तुमच्या पोराचं. बाहेर गावी टाका ना तुम्ही, तर तुम्हाला ऑटो लावायला लागन. रोज रोज सोडून देणं तर नाही होणार. आणि लक्ष राहते काय बाहेर गावी लेकरं जाते तर गावातल्या गावात लक्ष राहते लेकरावर. आणि सध्या लहानच आहे तो, पहिलीतच आहे. आता समजा 7वी 8वीत राहिला असता, 10वीत राहिला असता तर ठीक आहे, चालते. त्याच्यानं म्हटलं पहिली टाकून पहा तुम्ही. त्याचा अभ्यास पहा, काय येते काय नाही, तसाच शाळेत जाते, तसाच बसून राहिला. नाही येणार त्याले तेव्हा तुम्ही बोला ना, बिंदास बोला. बरं ठीक आहे ना सर, बोलतो मी हिच्या संग, बोलतो आणि सांगतो मग तुम्हाला. बरं ठीक आहे किशोर भाऊ, बोला म्हटलं तुम्ही प्रीतीताई संग आणि करून टाका मग ऍडमिशन. बरं ठीक आहे. येतो मग. हो हो. आशाबाई आल्या काय तुम्ही? हो सर आली ना मी, आत्ताच आली म्हटलं, थोडा वेळ झाला. आले होते काय घरी? हो येऊन गेलो मी. हा काय? हो तुमचा लहान मुलगा होता. हो तर लहान पोराचं नाव पडेल काय मग ह्या वर्षी? 3 महिने कमी आहे, 6 वर्ष कंप्लीट व्हायले. नाही ना प्रीतीताई, चालत नाही ना, 3 महिने कमी आहे तर 6 वर्ष कम्प्लीटच पाहिजे. 6 वर्षापेक्षा कमी असलं तर ऍडमिशन नाही करता येत. आता सगळं ऑनलाईन झालं त्याच्यानं चालत नाही, पहिले चालत होतं, आता ऑनलाईन आहे त्याच्यानं ऍडमिशनच नाही करता येत. पुढच्या वर्षी टाकून दे जाणं, काही हरकत नाही. घेऊन घ्या ना सर, ऑक्टोबर महिन्यात तर 3 वर्षाचा होतेच तो, 1 तारखेला. नाही ना आशाबाई, चालत नाही ना, नाही तर घ्याले काय आहे. उलट तर मुलं कमी आहे म्हटलं शाळेत, पुढच्या वर्षी टाक जा म्हटलं शाळेत. बरं ठीक आहे मग. आणि तुमच्या मोठ्या पोराला पाठव जा म्हटलं शाळेत 1 तारखेपासून. ठीक आहे ना सर, पाठवतो. हो येतो मग. बरं या सर. चाल बाबा, मी बी पटकन कामं गिमं करतो, मग बाजारात जावाच आहे.